4 जण होते, पैकी एक जण मृत पावलेले आहे आणि जी गाडी मी आता पाहिली ती जी महिला दीपा मॅडम त्या चालवत होत्या त्या स्टेबल आहेत. त्यांना आता एक अर्धा तासांनी घरी पण सोडणार. बाकी रिक्षामध्ये तिघांपैकी एक जण निधन पावलेलं आहे आणि 2 जण आहेत ते थोडे अशा सिरियस मोडवर गेलेले आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलेलं आहे. ते अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या संपूर्ण मेडिकल सगळी प्रोसेस त्यांच्या बाजूने चालू आहे. अशा पद्धतीने आता आम्ही सगळ्यांना म्हणजे आम्हाला आयसीयूच्या पेशंटला भेटता नाही आलं कारण तिथे जाणं योग्य नाही आहे. बाकीचे पण पेशंट असतात पण सगळी माहिती आम्ही डॉक्टरांकडनं घेतलेली आहे. नातेवाईकांना त्यांच्या भेटलो आम्ही. एक बरं आहे की ती दीपा मॅडम आहे ती आता चालली आहे घरी, ती स्टेबल आहे. तिला विचारलं तुला मानसिक काय धक्का वगैरे तू व्यवस्थित आहेस ना? ती बोली नाही मी ऍब्सोल्युटली आय एम व्हेरी ओके, मला आता घरी जायचं. तिचं लहान बाळ आहे त्यामुळे ती तिचे नातेवाईक तिचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या परिस्थितीचा हा आढावा घेतलेला आहे. मला वाटतं जे मृत झाले त्यांचं पीएम करायला आता राजावाडीला सांगितलेलं आहे. स्थानिक पोलीस स्टेशनचे या ठिकाणी पंचनामा करायला आलेले त्याची प्रोसेस चालू आहे आणि नातेवाईकांची मागणी आहे की जे मृत झाले त्यांची जी बॉडी आहे ती त्यांना गावाकडे न्यायची आहे. मला वाटतं हे कल्याणवरून हे एका लग्नाला जात होते रिक्षामधले सगळेजण, त्यांच्या घरचं काही लग्न होतं आणि त्या लग्नाकडे जात होते. तर अतिशय वेदनादायी घटना आहे. आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतंय हे सर्व पाहताना. हिंदी